नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री रुक्मिणी पाण्डुरङ्गाभ्यां नमः। नमः पार्वतीपतये। हर हर महादेव। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् दरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। वरनानामर्थसङ्घानां
रसानां छन्दसामपि मङ्गलानां च करतारो वन्दे वाणी विनायकौ भवानी शङ्करौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्रं येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर ओभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थम् पदाम्बोजतेजस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे
गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद 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 राधे गोपाल राधे 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 गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरु देव किणाई कृपा करहु गुरु देव किणाई आ जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई।
गोसाई जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरु देवकी नाई कृपा करहु देव नाही। कृपा करहु गुरु देवकी नाई कृपा करहु गुरु देवकी नाई। जय 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 हनुमान गोसाई जय 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 हनुमान गोसाई। मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल हारी द्रव वसुधा शरथ अजिर बिहारी लवहु सुदशरथ अजिर बिहारी। द्रव वसुध शरथ अजिर बिहारी लवहु सुदशरथ अजिर बिहारी। मंगल भवन अमंगल हारी मंगल
सीताराम राम राम सीताराम राम राम। कथेला सुरुवात झाली, कथेचं महात्म्य झालं, अर्धी असणारी कथा झाली आणि मध्ये मध्ये पार्वती माता हुंकार द्यायचे, हो स्वामी हो स्वामी. याचा प्रभाव असा झाला, या अमर कथेचा प्रभाव असा झाला, त्या असणाऱ्या अरण्यामध्ये एक मृत पडलेला पोपट होता. त्या असणाऱ्या पोपटाला या असणाऱ्या कथेने पुन्हा जागृत अवस्था आली. म्हणजे तो मेलेला पोपट पुन्हा जिवंत झाला आणि त्या असणाऱ्या पोपटानं ही कथा ऐकायला सुरुवात केली. त्यानं अर्धी कथा ऐकली. पार्वती माता तर झोपी गेल्या, त्यांना झोप आली. पोपटाचा एक विशेष असतो, तो जे काही ऐकेल तो ते बोलतो. त्याने ऐकलं होतं, हो स्वामी हो स्वामी. भगवान शंकरांनी अर्धी कथा सांगितल्यानंतर पार्वती माता झोपल्या, पण पोपट असणारा हुंकार द्यायला लागला, हो स्वामी हो स्वामी. भगवान शंकरांनी संपूर्ण कथा सांगितली. कथा झाली. कथा झाल्यानंतर म्हटला, श्रीमद भागवत महापुराण की. असं म्हटल्यानंतर पार्वती माता असे उठल्या आणि उठल्यानंतर भगवान शंकरांनी विचारलं, ऐकली कथा? हो म्हणे ऐकली कथा. किती ऐकली कथा? 3 दिवसाची ऐकली, त्याच्या पुढची काय ऐकली नाही. मग परत मला कथा सांगा. त्यावेळेस भगवान शंकर म्हणतायत, मी तुला कथा सांगतो, पण तू म्हणते मी अर्धीच कथा ऐकली, मग त्याच्या नंतर मला हुंकार कोण देत होतं? त्यावेळेस भगवान शंकरांना आजूबाजूला पाहिलं, त्यांना तो पोपट दिसला आणि पोपट दिसल्याबरोबर भगवान शंकराला राग आला. अरे चोरून कथा ऐकतो, चोरून कथा ऐकायला बंदी होती, चोरून कथा ऐकली तू, याला मारलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या हातामध्ये असलेला जो त्रिशूळ आहे तो त्रिशूळ त्याच्या मागे सोडला. त्या पोपटाला कळालं आपला असणारा जीव जाईल. पोपट पुढे पळू लागला. तो असणारा भगवान शंकराचा त्रिशूळ त्यांच्या मागे आहे. भगवान शंकराचा त्रिशूळ काय सामान्य आहे का? ज्या त्रिशूळाने कामदेव सारखे असणाऱ्या त्याचा नाश केला, या पोपटाला मारायचंय. तो त्रिशूळ सोडला. पोपटाला आपला जीवाची असणारा आकांत पडला, धावू लागला, पळत आहे. हा असणारा त्रिशूळ मागे आहे. पळता पळता त्या पोपटाला कळालं आपलं काही खरं नाही. मग पळता पळता त्यांनी त्या व्यासांचा आश्रम पाहिला. व्यासांचा आश्रम पाहिल्यानंतर व्यासांची असणारी पत्नी त्या ठिकाणं बसलेली होती आणि पाणी पिण्याकरता तिने तोंड उघडलं. हा पोपट जवळ गेला आणि तोंडामधून तिच्या असणाऱ्या गर्भामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर भगवान शंकर मागून आले. त्यांचा त्रिशूळ पुढे आहे. भगवान शंकर व्यासांच्या आश्रमात आले. व्यासांनी पाहिलं, भोले बाबा तुम्ही एवढ्या असणाऱ्या गडबडीत का आले? काय झालं? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी कथा सांगत होतो पार्वतीला, पोपटाने चोरून ऐकली, त्या पोपटाला मारण्याकरता आलोय. कोणती कथा? अमर कथा. ती कथा सांगत होतो. त्यावेळेस व्यासजी म्हटले, बोले बाबा अहो आमचे तुकोबराय बोलतात ते खरंच आहे. काय? शिव भोळा चक्रवर्ती, तुम्ही खरंच भोळे आहात. काय झालं? कथा कोणती सांगत होते? अमर कथा सांगत होतो. आणि तुम्ही कोणाला मारायला निघाले? पोपटाला. पोपटाने कोणती कथा ऐकली? अमर कथा. अमर कथा ऐकली ना आता तुम्ही त्याला मारता, कसं शक्य? हो म्हणे माझ्या लक्षातच आलं नाही. भगवान शंकर निघून गेले. भगवान शंकर निघून गेल्यानंतर तो असणारा पोपट म्हणजे सामान्य नव्हता. आपल्या असणाऱ्या बीड जिल्ह्यातील पोपट नव्हता, आपल्या आष्टी तालुक्यातील पोपट नव्हता, आपल्या कड्यातील पोपट नव्हता, आपल्या टाकळीवरील पोपट नव्हता. मग तो पोपट कोण होता? साक्षात असणारे भगवान श्रीपूज्यपा शुकाचार्य म्हणजे तो पोपट होता. म्हणून आपण त्या श्लोकामध्ये पाहतो पहा, निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखादमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. याच्यामध्ये काय सांगितलंय? हे जे भागवत आहे ते कसं आहे? निगम कल्पतरोर गलितम फलम, परिपक्व झालेलं जे फळ आहे ते फळ म्हणजे भागवत आहे. याला शुकदेव रूपी पोपटाचा चोचीने स्पर्श झालेला आहे, म्हणून हे असणारं फळ परिपक्व झालं. ते असणारे शुकाचार्य व्यासांच्या पत्नीच्या गर्भामध्ये गेले. गेल्यानंतर किती दिवस राहिले? 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, नव्हे 12 वर्ष झाले, पण ते काय बाहेर निघायचं नाव घेणार. काय करावं? त्यावेळेस व्यासांनी अभिमंत्रित केलेलं जल त्या असणाऱ्या गर्भावर शिंपडलं आणि शिंपडून व्यासांनी विचारलं, अरे तू कोण आहेस? कोहम कतमिदम जातम, कोण आहेस तू? त्यावेळेस ते आतून असणारे शुकाचार्य बोलायला लागले, मी जपी नाही, मी तपी नाही, मी योगी नाही, मी ज्ञानी नाही,
मग तू आहे तरी कोण? त्यावेळेस सांगितलं, मी कोणीच नाही, मी असणारा आत्मा आहे, शुद्ध असणारा आत्मा आहे. त्यावेळेस व्यासांनी सांगितलं, अरे ते काही असो, पण तू बाहेर ये ना, 12 वर्षे झाले तुझ्या असणाऱ्या आईला त्रास होत आहे, तू बाहेर ये. त्यावेळेस ते आतून बोलायला लागलं, त्रास कोणाला होतोय? आईला. आणि सांगते कोण? तुम्ही सांगता. आणि आईला कधीच मुलाचा त्रास होत नसतो. आईने म्हणावं मला त्रास होतोय, आई तर मला म्हणत नाही, तुम्ही कसं काय म्हणता? त्यावेळेस व्यासांनी म्हणावं, बरं ते जाऊ दे, तू बाहेर ये. का बाहेर ये? अरे तुझे मला संस्कार करायचे आहे, तुझ्यावर अनेक संस्कार करायचे, बाहेर ये, तुझी मुंज करायची. त्यावेळेस ते आतून सांगायला लागले, संस्कार कोणावर करायचे? ज्याच्या अंतकरणात विकार आहेत त्याचे संस्कार. आमच्यात कसलेच विकार नाहीत, आमचा कुठं संस्कार करता? मी बाहेर येत नसतो. त्यावेळेस ते म्हणले, तू बाहेर काय येत नाही? आतून सांगितलं, मी असणाऱ्या मायेला घाबरतो. ही जी माया आहे ना, ही माया फार अवघड या मायेचा आहे. अजब तडाका माये का, माया महाठगणी कोण जाणे. या मायेला मी घाबरतो, मी बाहेर येऊ शकत नाही. त्यावेळेस व्यासांनी सांगितलं, अरे बाहेर ये, मी आहे ना, मी सांगतो तुला, माया काय करणार नाही. तुम्ही सांगूच नका. का? अहो तुम्ही म्हणता माझ्या मुलाचे संस्कार करायचे, म्हणजे तुम्हीच मायेने ग्रसित आहात. आणि तुम्ही सांगता मला माया काय करणार नाही, मी बाहेर येत नसतो. आणि तुम्हाला वाटत असेल ना मी बाहेर यावं, तर तुम्ही असा जामीन आणा की ज्याची या मायेवर सत्ता आहे. मग असा जामीन कोण? साक्षात भगवंताकडे जावं लागलं. व्यास भगवंताकडे गेले आणि देवाला सांगितलं, देवा चला जामीन व्हायला चला. मग भगवंताला त्या व्यासांच्या आश्रमात आणलं आणि आणल्यानंतर भगवंताने सांगितलं, म्हटलं तुम्ही बाहेर या, मी सांगतो तुम्हाला माया काहीच करणार नाही. आणि त्यावेळेस ते असणारे बाहेर आले. त्याचं असणारं वर्णन नामदेव. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, हो 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे, ओ ऐक खेळया तुझं सांगत से जाणून खेळ खेळे रे, ऐक खेळया तुझं सांगत से जाणून खेळ खेळे रे, ऐक खेळया तुझं सांगत से जाणून खेळ खेळे रे, ऐक खेळया तुझं सांगत से जाणून खेळ खेळे रे. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले. आवाज कमी होतोय. ब्राह्मणाचे पोर एका खेळाला भ्याले. खेळ म्हणजे कोणता? या मायेच्या असणाऱ्या खेळाला ते ब्राह्मणाचे पोर भ्याले. ते 12 वर्ष लपारे रे, 12 वर्ष बाहेर आलं नाही. आणि ज्यावेळेस भगवंत आले, भगवंताने जामीन दिली, तरी सुद्धा भगवंतावर पूर्ण विश्वास नाही. मग कापत कापत बाहेर आले आणि आल्यानंतर नागवेची पळून गेले रे. व्यासांना नमस्कार केला, आपल्या आईला नमस्कार केला, भगवंताला नमस्कार केला, निघून गेले. निघाल्यानंतर व्यासांना आपल्या पुत्राचं प्रेम, व्यास त्याच्या मागे पळू लागले आणि त्याला हाका मारू लागले. यम प्रव्रजंत मनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तर ओभिनेदुस स्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. व्यासजी असणारे त्यांच्या मुलाला हाक मारायला लागले. आणि नवीन माणसाला हाक मारण्याकरता कशी मारतात? उदाहरणार्थ आपण गाडीवर चाललो किंवा सायकलवर चाललो, जात असताना आपल्या सायकलला घंटी नाही आणि पुढे एखादा माणूस उभा आहे, मग त्याला हाक मारण्याकरता आपण काय करतो? तुम्ही सायकल चालवली नाही का? कसं करतो? काय करतो? आपण कसं करतो? शुक 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 करतो. त्याप्रमाणे व्यास शुक 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 करत करत त्यांचं नाव पडलं शुकाचार्य. शुकाचार्यांच्या मागे जात आहेत आणि माग जात असताना शुकाचार्य असणारे यांचं माग लक्षच नाही, ते पुढे जात आहेत. पण त्यांच्या वतीने बाकीचे जे काही वृक्ष आहेत ते वृक्ष त्यांना आवाज देत आहेत आणि वृक्ष सांगतायत व्यासांना जाऊ द्या, जगत कल्याणाकरता तुमचा पुत्र जात आहे, त्याला जाऊ द्या म्हणे. आणि भगवान शुकाचार्य हे निघून गेले. व्यास पुन्हा आपल्या आश्रमात आले. आश्रमात आल्यानंतर आता काय करायचं? आपला असणारा पुत्र निघून गेला. अनेक वर्ष मग साधना केली. साधना केल्यानंतर कालची आपण नारदांची कथा पाहिली. मनाला अशांती आहे, समाधान नाही, आनंद नाही.
नारदांनी पूर्वचरित्र सांगितलं, त्यांनी असणारी या भागवताची रचना केली. आणि भागवताची रचना केल्यानंतर हे जे भागवत आहे, हे भागवत आपण कोणाला तरी पुढे दिलं पाहिजे. या भागवताचा प्रसार झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे. हे भागवत कोणाकडून तरी या पूर्ण असणाऱ्या विश्वाला गेलं पाहिजे. मग काय करायचं? या भागवत शिकवण्याकरता तेवढा अधिकारी असणारा माणूस आपल्याला भेटला पाहिजे. आणि एक वेळेस त्यांच्या आश्रमामधील काही असणारे विद्यार्थी, काही असणारे शिष्य काही सरपण गोळा करण्याकरता वनामध्ये गेले. वनात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना एक महात्मा दिसला, समाधीमध्ये आहे. यांना त्यांच्याशी बोलावं वाटलं, जवळ गेले. जवळ गेल्यानंतर त्यांना हाताने हलवलं, त्यांना काहीच फरक पडेना. त्यांना असं उचललं, खाली आपटलं, तरी सुद्धा तो असणारा महात्मा जागृत अवस्थेमध्ये येणार. काय करावं काही समजेना. ते असणारे व्यासांकडे आले. व्यासांना सांगितलं, आता आम्ही वनात गेलो आणि वनात गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही एका महात्म्याला पाहिलं. त्या महात्म्याशी आम्हाला बोलावं वाटलं. समाधीमध्ये तो महात्मा होता, पण तो काही बोले ना. आम्ही त्याला हलवण्याचा प्रयत्न केला, उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो उठेना. आम्ही काय करावं? त्यावेळेस व्यासांनी अंतर्मनाने पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं, अरे हा दुसरा नाही, मग आपलाच असणारा पुत्र आहे. याला जागृत अवस्था आली पाहिजे. काय करायचं? त्यावेळेस त्यांनी त्यांच्या शिष्यांना काही श्लोक शिकवले. त्यांनी सांगितलं, उद्या तुम्ही गेल्यानंतर या श्लोकाचं उच्चारण करा, तो असणारा महात्मा तुमच्याशी बोलेल. कोणता श्लोक होता? त्या श्लोकाचं वर्णन करतात. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वास कनक कपिशम वैजयंतींच माला रंधान वेणू रदरसुदया पूरयन् गोपवृंदैर वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद्गीत कीर्तिः. सुंदर असणारा भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा हा श्लोक. हा जो श्लोक आहे, या श्लोकामध्ये जे काही सांगितलं ते म्हणजे ही जी मूर्ती आहे ना, पुढं ज्याप्रमाणे ही मूर्ती आहे ते सर्व असणारं स्वरूप या श्लोकामध्ये सांगितलं. भगवंत कसे आहेत, भगवंत कसे उभे राहिले, त्यांच्या हातामध्ये असणारी ती बासरी, त्यांनी धारण केलेला पिवळा पितांबर, त्यांच्या असणाऱ्या मस्तकावर मोर मुकुट आणि भगवंताचं असणारं सुंदर स्वरूप, हातामध्ये बासरी, त्या बासरीवर आपले असणारे कोमल असणारे ओठ लावलेले, त्याच्यातून अनेक असणारे वेगवेगळे स्वर ते छेडतायत आणि अनेक गोपाळ ते असणारे स्वर ऐकतायत. भगवंताकडे पाहून भगवंताला पाहतायत, ते अनेक स्वरांचं श्रवण करत आहेत. सुंदर असणारे या श्लोकामध्ये वर्णन केले. त्या मुलांनी हा असणारा श्लोक पाठ केला. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर त्या महात्म्याशी बोलायचे. मग या श्लोकाचं असणारं वर्णन केलं, गायन केलं. गायन केल्याबरोबर तो असणारा महात्मा उभा राहिला आणि यांच्यासोबत नाचू लागला. आणि ज्या वेळेस हा श्लोक संपला, पुन्हा तो महात्मा गेला, आपल्या जागेवर जाऊन समाधिस्थ झाला. यांनी विचार केला, एवढा हा श्लोक पाठ केला, त्याचा काही उपयोगच झाला ना. परत गेले, हे काय करायचं? परत व्यासांकडे आले. व्यासांना विचारला, हो तो महात्मा जागृत अवस्थेमध्ये आला, आमच्यासोबत तो नाचला, पण परत समाधिस्थ झाला. त्यावेळेस व्यासांनी विचार केला, भगवंताचं वर्णन ऐकलं, पण वर्णन ऐकल्यानंतर आमचा असणारा भगवंत दयाळू आहे का, कृपाळू आहे का, अशी शंका त्यांच्या मनात आहे. मग काय करायचं? दुसरा श्लोक सांगितला मुलांना, हा पाठ करा म्हटले. अहो बकीयम स्तन कालकूटम जिघांसया पायदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्यम कमवा दयालुम शरणम प्रपद्ये. या श्लोकामध्ये वर्णन असं आहे, आमचा भगवंत किती कृपाळू आहे, दयाळू आहे. ऐका, अहो ती जी पुतना आहे भगवंताला मारण्याकरता आली. मारण्याकरता आल्यानंतर तिनं भगवंताला त्या विष भरून आणलेले स्तन भगवंताच्या मुखामध्ये दिले. दिल्यानंतर भगवंताने ते ग्रहण केलं, पण केल्यानंतर जी असणारी अवस्था आपल्या आईला म्हणजे यशोदा मातेला दिली, तीच असणारी अवस्था, तीच असणारी पदवी या पुतनेला दिली. का? ही आली पण माझी माय बनून आली ना, मग हिला सुद्धा तीच जागा दिली पाहिजे. एवढा असणार आमचा परमात्मा दयाळू आहे. हा श्लोक त्यांना दिला आणि त्या श्लोकाचं वर्णन या मुलांना त्या ठिकाणी जाऊन केलं. आधी पहिला श्लोक गायला, तो महात्मा उठला, नाचू लागला. दुसरा श्लोक गायल्याबरोबर तो असणारा महात्मा यांच्याशी बोलू लागला आणि यांना म्हटला, बाळांनो हा श्लोक तुम्हाला कोणी शिकवला? म्हटले आमचे महाराज आहेत, त्यांनी शिकवला. बर,
मला त्या श्लोकाचं असणारं गायन करायचंय, मला सुद्धा ते श्लोक शिकायचे, मला शिकवतील म्हणे. किती श्लोक आहेत? अहो 18,000 असणारे श्लोकांची निर्मिती केली आहे. चला म्हणे तू. शुकाचार्यांना आनंद झाला आणि शुकाचार्य व्यासांकडे आले. आल्यानंतर प्रणाम केला आणि व्यासांनी असणारं हे जे श्रीमद भागवत आहे, जे त्यांना परंपरेने मिळालं, तेच असणारं श्रीमद भागवत, 4 श्लोकाचे 18,000 श्लोक केलेलं श्रीमद भागवत शुकाचार्यांना शिकवलं. आणि तेच असणारं शुकाचार्य हे असणारे श्रीमद भागवत राजा परीक्षितीला सांगणार आहेत, की जे आपल्याला भागवताच्या 2ऱ्या स्कंदापासून ऐकायचं. भागवताचा जो 2रा स्कंद आहे, या स्कंधामध्ये 10 अध्याय आहेत. त्या अध्यायामध्ये 2, 2 आणि 6 अशी त्याची विभागणी केली जाते. पहिले जे 2 अध्याय त्याच्यामध्ये ध्यानाचं वर्णन केलं, त्याच्या पुढचे 2 अध्याय त्याच्यामध्ये श्रद्धेचं वर्णन केलं आणि शेवटच्या 6 अध्यायामध्ये श्रवणाचं वर्णन केलं. हे वर्णन करत असताना या ठिकाणी अनेक वर्णन राजा परीक्षिताला शुकाचार्याने करून दिले. त्याच्यामध्ये वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा याचं वर्णन आलं. श्रोता कसा असावा या तर शुकाचार्य सांगतात, श्रोता ऐकताना तो कसा असला पाहिजे. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावनाः मनो दोष जयेष्टैव कथायां निश्चला मतिः. विश्वास, व्यासांच्या असणारे जे बोलत आहेत त्यांच्या असणाऱ्या बोलण्यावर विश्वास असला पाहिजे. दीन भावना असावी, आपलं मन शांत असावं आणि आपली असणारी जी मती आहे ती भगवंतामध्ये समर्पित केलेली असावी. श्रवण करत असताना श्रोत्याचे प्रकार सांगितले, वक्त्याचे प्रकार सांगितले. वक्ता कसा असावा. विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीरा वक्ता कार्यो तिने स्पृहा असा वक्ता असावा. आणि असा वक्ता महाराष्ट्रामध्ये एकच झाला. सद्गुरु श्री चैतन्य महाराजांनी पाठात सांगितलं, भागवतामध्ये जे वक्त्याचे प्रकार सांगितले आणि या वक्त्याचे जे काही लक्षण सांगितले ते सगळे असणारे लक्षण ज्यांच्या आश्रयाला गेले ना राहून ते म्हणजे माऊली ज्ञानोबाराय आहे. माऊली ज्ञानोबारायांकडे हे सर्व असणारे लक्षण आश्रयाला गेले, ते नाही गेले, लक्षण त्यांच्याकडे गेले. एकच असणारा महाराष्ट्रामध्ये वक्ता म्हणजे माऊली ज्ञानोबाराय. असा वक्ता असावा, असे श्रोते असावे, त्याचं वर्णन केलं. आता अनेक दिवस संसार केला, मग आता हरिपाठ करू, कीर्तन करू, भजन करू, टाकळीमध्ये कथा चालू आहे, कथेला जाऊ. आणि तेव्हापासून ती असणारी झोप भागवत कथेत जाते, ती असणारी झोप कीर्तनात जाते, ती असणारी झोप भजनात जाते. म्हणून कथेमध्ये झोप आलीच तर काय वाईट नाही, फक्त मला दिसलं नाही पाहिजे. माझं लक्ष नसलं ना, हळूच एखादी डुकली घ्यायची आणि परत फ्रेश व्हायचं. मी सांगतो असं नाही, सुभाषितकार आहेत. निद्रा प्रियो य खलु कुंभकर्णो हतसमिके सरगुत्तमेन वैधव्यमापद्यत तस्य कांता श्रोतुम समायातु कथा पुराणम. ही असणारी झोप कथेमध्ये येते, पुराणामध्ये येते. म्हणून कथेमध्ये आल्यानंतर या झोपेपासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचा आणि फक्त श्रवण करायचं. राजा परीक्षितानं प्रश्न विचारला, मरणासन्न व्यक्तीने काय करावं. त्यावेळेस भगवान श्री शुकाचार्य त्याच्या असणाऱ्या प्रश्नाचं पहिल्यांदा कौतुक करतायत. काय प्रश्न विचारला राजा? का? कारण तू जो प्रश्न विचारला ना, हा प्रश्न प्रत्येकाला गरजेचा आहे, प्रत्येकाला हा प्रश्न पडला पाहिजे. त्याच्या प्रश्नाची स्तुती केली. वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृपः आत्मविद सम्मत पुंसाम श्रोतव्यादिषु यपरः. राजा काय प्रश्न विचारला? कृतो लोकहितं नृपः म्हणजे सगळ्या लोकांच्या हिताचा प्रश्न विचारला. परीक्षिती म्हणतो, मी बाकीच्यांचा प्रश्न नाही विचारला, मी माझा विचारला. त्यावेळेस भगवान श्री शुकाचार्य परीक्षिताला सांगतायत, अरे तू स्वतःचा विचारला, पण मरण प्रत्येक माणसाला आहे. प्रत्येक या ठिकाणी आलेला माणूस एक ना एक दिवस जाणारच आहे. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात हा प्रश्न आला पाहिजे, काय आपण काय करावं शेवटच्या वेळामध्ये. आपल्याला शेवटची वेळ माहीत नाही, मग आपण नित्य काय करावं असा प्रश्न प्रत्येक माणसाला पडला पाहिजे. हे आयुष्य कोणासाठी थांबलेलं नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरी महाराजाच्या.
असं आहे का? मग ध्यानी राहा श्रीहरीच्या, भगवंताच्या असणाऱ्या ध्यानामध्ये तुम्ही राहा. प्रत्येक माणसाला या ठिकाणी आल्यावर जायचंच आहे. का? ते असणारं गीत रामायणामध्ये सांगितलं जातं, प्रत्येक माणसाला जन्म आणि मरण आहे. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. रामप्रभू भरतजींना सांगतायत, अरे या ठिकाणी दैवाच्या पुढे कोणाला जाता येत नाही. जे होणार आहे ना ते होणारच आहे, त्याच्यामध्ये कोणीच हस्तक्षेप करू शकत नाही. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकयी ना दोषी नभे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा से कर्म जात. खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. त्यावेळेस रामप्रभूंनी भरताला सांगितलं, काय सांगितलं? ते म्हणतायत, अरे जन्म आणि मरण हे सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. अरे याच्यामधून कोणी सुटला नाही. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा, वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. प्रत्येकाला जन्म आहे आणि प्रत्येक माणसाला मरण आहे. आणि म्हणून शुकाचार्य म्हणतायत राजा परीक्षितीला, तो जो प्रश्न विचारला ना, हा असणारा प्रश्न सगळ्या जगाच्या हिताचा प्रश्न तो विचारलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला, मरणासन्न व्यक्तीने काय करावं? तर मरणासन्न व्यक्तीने सत्संग करावा, अनेक असणाऱ्या साधू महात्म्याच्या संगतीमध्ये जावं. का? ज्या व्यक्तीला उद्धार करून घ्यायचा आहे त्याने संतांच्या संगतीत गेल्याशिवाय त्याचा उद्धार होऊ शकत नाही. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. लाग रे तेरी अच्छी बनेगी, संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी हो ये तेरो बड़ो भाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. जी की
बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई। हरि सुमिरन में लाग रे, हरि सुमिरन में लाग रे, वो तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। आणि जीवन जगण्याकरता भागवतामध्ये आपण पाहतोय, भागवत म्हणजे काय, भागवताचा दशम स्कंद म्हणजे काय, भागवताचा दशम स्कंद म्हणजे फक्त आणि फक्त त्या स्कंदामध्ये प्रेम आहे। भागवताच्या दशम स्कंदात आपण ते नंतर चिंतन करणार आहोत। असं बोलत बोलत जास्त चिंतन होत आहे आणि आमचा वेळ निघून जातो। म्हणून भागवत ऐकून सुद्धा आपल्याला काय प्राप्त करायचंय, माणसामध्ये आपण पाहतो की माणसात प्रेम शिल्लक राहिलं नाही। सकाळी उठते, दिवसभर असणारे काम करतेत, रात्री झोपतेत, याला काय? असं जीवन कोणाचं असतं? गाढव असतं पा, गाढव। त्या गाढवाला दोरीची आवश्यकता नसते, मग दिवसभर काम करतं, काम केल्यानंतर घरी येतं, घरी आल्यानंतर तो असणारा मालक त्याच्या पायावरून हात फिरवतो, त्याला वाटतं मी बांधलो गेलो, आणि सकाळी तोच असणारा मालक त्या गाढवाच्या पायावरून उलटा हात फिरवतो, त्याला वाटतं आता मला सोडलं, निघून जातो। त्याप्रमाणे काही दोन पायाचे गाढव मी म्हणणार नाही, दिवसभर काम करतात, घरी येतात, घरी आल्यानंतर असा हात फिरवला जातो, चहा दिला जातो, कॉफी दिली जाते, झोपले, परत सकाळी उलटा हात फिरवला जातो, चहा कॉफी डबा सगळं दिलं जातं, लागले कामाला। आता हात कोण फिरवतं हे काही विचारू नका मला। म्हणून असणारं आजकालचं जे जीवन आहे, धावपळीचं जीवन झालं, याच्यामध्ये प्रेम नाही, आपुलकी नाही, जिव्हाळा नाही। या गोष्टी आपल्याला या सप्ताहामधून, सप्ताह का करायचा, बाहेर गावी राहणारे अनेक आपल्या गावातील लोक या सप्ताहामुळे एकत्र येतात, आपलं बोलणं होतं, त्याच्यामध्ये प्रेम वाढतं, जिव्हाळा वाढतो, आपुलकी वाढते, आणि म्हणून आपण ही असणारा कथा करायची, हे असणारे यज्ञ करायचे, सप्ताह करायचे। आपल्याला सर्वांना जीवन जगण्याकरता पाहिजे ते प्रेम, आणि ते असणारं प्रेम आपल्याला या सप्ताहामधून, कथा कीर्तनामधून अनुभवायचं असतं। जाऊ दे, आता वेळच कमी आहे, नाही तर काय। आपण भागवताच्या दुसऱ्या स्कंदात पाहत आहोत। त्या स्कंदामध्ये राजा परीक्षितानं प्रश्न विचारला, मी काय करू, माझ्याकडे 7 दिवस आहेत। त्यांना सांगितलं तुम्ही सत्संग करायचा, उद्धार करून घ्यायचा आहे ना, सत्संग करा, कारण उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना, विणमुख चरणा संतांच्या, संतांना विणमुख राहून तुमचा उद्धार होऊ शकत नाही। काय करा, संताची संगत करा। संताची संगत करत असताना राजा परीक्षिताला त्यांनी अनेक असणारे भगवंताच्या ध्यानाचे विधी सांगितले, विराट स्वरूपाचं वर्णन सांगितलं, अनेक प्रकारच्या मुक्ती सांगितल्या, काही उपासना, काही लाभ सांगितले। हे उपासना लाभ याच्यामध्ये आपण फार असतो, म्हणजे प्रसिद्ध होण्याकरता काय करावं, धन मिळवण्याकरता काय करावं, हे सर्व भागवतात आहे। पण जो साधक आहे, जो भक्त आहे, भगवंताची सेवा करतो का, त्याच्या बदल्यात सुद्धा तो भगवंतालाच मागतो। सेवेच्या बदल्यात, देवा आम्ही तुझी सेवा करतो, पण याच्या बदल्यात आम्हाला धन दौलत नाही पाहिजे, मग आमच्या सेवेमध्ये आम्हाला तूच पाहिजे, हा भक्त असतो। म्हणून या असणारे अनेक साधना, अनेक असणारे लाभ हे सांगितले। ब्रह्मदेवाची उत्पत्ती कशी झाली, भगवंताच्या विराट स्वरूपाचं वर्णन दुसऱ्या स्कंधात आलं। विराट स्वरूपाचं वर्णन आल्यानंतर भगवंताने ब्रह्मदेवाला सृष्टी विस्ताराचं काम सांगितलं, पण सृष्टी विस्ताराचं काम सांगण्याच्या अगोदर भगवंताने सांगितलं ब्रह्मदेवाला, तुम्ही एक काम करा, काय करा, तप करा म्हणे। का, तप केल्याशिवाय मी सांगितलेलं ज्ञान तुम्हाला पचनी पडणार नाही। म्हणजे याच्यातून आपण एक संदेश घेतला पाहिजे, ज्या माणसाला ज्ञान मिळवायचंय ना, ते ज्ञान असंच मिळू नये मनानेच, मग सेवेशिवाय मिळालेले ज्ञान हे अहंकाराला जन्म देत असतं। ज्ञान मिळवायचंय ना, त्या ठिकाणी सेवाच पाहिजे। म्हणून त्या असणाऱ्या ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही तप करा, आणि तप केल्यानंतर भगवंताने जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान त्यांच्या पचनी पडलं, आणि ते पडल्यानंतर मग ब्रह्मदेव सृष्टी विस्तार करणार आहेत। पण भगवंत या असणाऱ्या भागवताच्या दुसऱ्या स्कंधाच्या शेवटच्या अध्यायामध्ये या भागवत महापुराणाची 10 लक्षणं आली। अत्र सर्गो विसर्गश्च स्थानं पोषणमूतयः मन्वन्तरेषानुकथा
निरोधो मुक्तिराश्रयः अत्र सर्ग विसर्ग स्थान पोषण उती मन्वंतर आश्रय हे असणारे 10 लक्षण त्या ठिकाणी सांगितले, जे आपल्याला भागवताच्या 3ऱ्या स्कंदापासून पाहायचे आहेत. भागवताचा 2रा स्कंद या ठिकाणी समाप्त होतो आणि राजा परीक्षिताने भगवान श्री शुकाचार्यांना प्रश्न विचारला, ही सृष्टी विस्तार कसा झाला. त्यावेळेस शुकाचार्य त्यांना सांगतायत, राजा तुझा प्रश्न विचारला ना, हाच प्रश्न एक वेळेस विदुरांनी मैत्रेयांना विचारला होता. परीक्षितांना विचारलं, हे विदुर कोण आहेत. त्यावेळेस सांगितलं, हे विदुर हे काही सामान्य नाही, भगवंताचे भक्त आहेत. किती भगवंताची सेवा केली. विदुराचा प्रसंग सांगायचं म्हटलं ना, संपूर्ण 1 तास पाहिजे. भावपूर्ण विदुर जे ऐकायचे असतील ना, 1-1.5 तास त्या ऐकायला आपल्याला पाहिजेत. ते असणारे विदुराने कशी भगवंताची सेवा केली. ज्यावेळेस कौरव पांडवांचं युद्ध होणार होतं, भगवंताला शिष्टाई करण्याकरता पाठवलं धर्मराजाने. शिष्टाई करण्याकरता जा. भगवंत शिष्टाई करण्याकरता गेले. गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या दुर्योधनाने भगवंताचं आल्यावर पूजन केलं आणि केल्यानंतर भगवंताने सांगितलं दुर्योधनाला, हे बघ दुर्योधना, मी या ठिकाणी देव म्हणून आलो नाही, मग शिष्टाई करण्याकरता आलो, मध्यस्थी करण्याकरता आलेलो आहे. काय करायचं. धर्मराजाला वाटतं हे युद्ध नको. काय करायचं देवा, तू एक काम कर, अर्ध राज्य त्यांना दे, अर्ध राज्य तुला राहू दे. त्यावेळेस दुर्योधन म्हटला, देवा असं चालायचं नाही. भगवान म्हटले, अरे बरं 5 गावं दे. तो म्हटला, मी काहीच देऊ शकत नाही. सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मी युद्धाशिवाय देणार नाही. भगवंत म्हटले, अरे दुर्योधन्या, तुझ्या या स्वभावामुळे तुमचं भांडण होत आहे. आता भगवंताचं बोलणं. त्यावेळेस दुर्योधन भगवंताच काय ऐकणार, देवा युद्धच करावं लागेल. त्यावेळी बाकीचे कृपाचार्य द्रोणाचार्य उठले आणि उठल्यानंतर म्हटले देवाला, देवा अहो भावाभावाचं भांडण हे चालूच आहे, जाऊ द्या, तुमची जेवणाची व्यवस्था केली, चला म्हणे जेवाय. तसं म्हटल्याबरोबर भगवंताने सांगितलं कृपाचार्याला, दुर्योधनाला, जो मेरी नहीं सुनते उनके घर में खाना नहीं खाता. माझं ऐकत नाही, मी तुमच्याकडे खाणार नाही. कृपाचार्य म्हटले, देवा आमच्या घरी चला. जो मेरी नहीं सुनते उनकी जो सुनते उनके घर भी में खाना नहीं खाता. मग देवा तुम्ही खाणार कुठं. ते उद्धवजीला म्हटले, उद्धवजी चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. चल विदुरा घर जावे. चल विदुरा घर जावे. शबरी की मेरा सुदाम जी की चाव. शबरी की मेरा सुदाम जी की चाव. रुचि रुचि भोग लगा. रुचि रुचि भोग लगा. चल विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे. चल विदुरा घर. चल विदुरा घर. चल विदुरा घर जावे. भगवंत उद्धवाला म्हटले, उद्धवजी चला विदुरांच्या घरी. उद्धवानी भगवंत विदुराच्या घरी आले. आल्यानंतर विदुरांना माहित होतं भगवंत येतील. भगवंताला खाण्याची व्यवस्था करायची म्हणून बाहेर गेले होते. याच्यातून एक संदेश घ्या. काय, हे विदुर कोण होते. हे विदुर सामान्य नव्हते, मंत्री होते हस्तिनापूरचे हे विदुर. पण भगवंत आपल्या घरी येणार, घरी आल्यानंतर त्यांच्या खाण्याची सुद्धा व्यवस्था नाही. आणि कोण होते, मंत्री होते. घरामध्ये खाण्याची व्यवस्था नाही, ते मंत्री होते. का, कारण पूर्वीचे जे काही हे माणसं होते, जे मंत्री होते, यांची निष्काम सेवा होती. सेवा करताना आपण आजकालचे मंत्री पाहतो, त्यांचे घरं पाहिले तर आपल्याला वाटतं बाबा बाबा काय पाहावं याला. पण आधीचे जे काही माणसं होते त्यांची निष्काम सेवा, विदुरजींची निष्काम सेवा. आपल्या असणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण पुरावं. पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कुठं राहतो आपण. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, जाऊ घरी मी, यशवंतरावजी चव्हाण. वा, यशवंतराव चव्हाण यांनी काही कामानिमित्त मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर यांना गावाकडे येण्याला वेळ लागणार होता. त्यांची जी पत्नी आहे ती गावामध्ये होती. त्यांच्या पत्नी आजारी होती थोडी.
हे असणारे मुंबईला गेले, थोडा वेळ लागणार होता. त्यावेळेस त्यांनी एक पत्र लिहिलं. ते पत्र आपल्याला आजही गुगलवर पाहायला मिळतं. त्या पत्रामध्ये त्यांनी त्या पत्नीला सांगितलं, हे बघ, मला माहीत आहे तू थोडी आजारी आहे, मला थोडं आपल्या देशाचं काम पडलं, मला या ठिकाणी 4-5 दिवस जास्त राहावं लागणार आहे. तू एक काम कर, मी या पत्रामध्ये माझी सही केलेली आहे, तू असणारं आपल्या सावकाराकडे जा, सावकाराला मी सांगतो 200 रुपये द्यायला, ते 200 रुपये घे आणि ते 200 रुपये घेऊन तू दवाखान्यात जा आणि उपचार करून घे. कोणी सांगितलं? मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्याच्या घरामध्ये 200 रुपये नाहीत का? निष्काम सेवा. सेवा करताना अशी असावी. आणि असे असणारे काही माणसं आपल्याला सुद्धा भेटले, निष्काम सेवा करणारे माणसं. मागं ना पुढं हो पाटावड, पण निष्काम सेवा सर्व काय जे काही करायचं आपल्या देशाकरता करायचं, आपल्या असणाऱ्या राष्ट्राकरता करायचं. विदुरजी निष्काम सेवा करत होते. भगवंत त्यांच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर त्यांची असणारी पत्नी होती. भगवंत त्यांच्या दारावर उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर त्यांनी दार वाजवलं. ते आल्यानंतर त्यांनी दार उघडलं आणि उघडल्यानंतर पाहतायत तर कोण आहे? देवघरा आला आला, देवघरा आला आला, देवघरा आला, देवघरा भक्ती सर्माने पूजिला, भक्ती सर्माने पूजिला, देवघरा आला आला, देवघरा आला आला, देवघरा आला, देवघरा आला, देवघरा आला. साक्षात असणारा अखिल कूट ब्रह्मांडाचा नायक नंद नंद आनंद गण गोपपती रास रासेश्वर द्वारिकाधीश साक्षात आपल्या दारासमोर आहे. तुकोबाराय सुद्धा फार गोड वर्णन करतात. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांदिल्या कण्या, दरदरीत पाण्या माझी रांदिल्या कण्या, माझी रांदिल्या कण्या, माझी रांदिल्या कण्या. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. साक्षात असणारे भगवंत आपल्या दारासमोर आले. त्यांना आत घ्यायचंय, पण त्यांना काही सुचेना. त्यांच्या पत्नीला, काकीला काही सुचेना. त्यावेळेस भगवंत त्यांना म्हणतायत काकीला, काकी अहो ज्ञानी योगी तपी जपी यांच्या स्वप्नात सुद्धा मी न जाणारा तुमच्या दारासमोर आलोय, तुम्ही मला निदान या तरी म्हणा, घरामध्ये या तरी म्हणा. त्यावेळेस ते म्हटले, हो देवा या आतमध्ये. आत आल्यानंतर भगवंताला बसण्याकरता विदुरजींनी असा पाठ ठेवला होता. त्या पाटावर त्या स्वतःच बसल्या आणि देवाला सांगितलं, देवा बसा, खाली बस. आणि भगवंत सुद्धा सगळं काही विसरून खाली बसला. आपलं असणारा थोर पण विसरला, मी कोण आहे सगळं विसरला आणि खाली बसला. भगवंताने सांगितलं काकीला, काकी अहो भूक लागली. दुर्योधनाने तिकडं 56 भूक केले होते, काहीच घेतलं नाही. आणि इकडं भगवंत म्हणतायत काकी भूक लागली. त्यावेळेस त्या असणाऱ्या काकीने केळ घेतला, त्या केळाची साल काढली, ती साल भगवंताला दिली आणि गाभा स्वतःच खायला लागल्या. 1 साल खाल्ली, 2 साल खाल्ली. तेवढ्यामध्ये विदुर काका आले. आल्यानंतर पाहतायत अरे हे सगळं उलटच चाललंय. आपल्या पत्नी जवळ गेले, त्यांना स्पर्श केला, जागेवर आल्या. अरे काय करत आहेस तू, भगवंताला साल खाऊ घालते. भगवंत विदुर काकांकडे पाहतायत, विदुरजी कशाला आले तुम्ही? अहो एवढं असणारं भावानं मला भरवीत होते, तुम्ही उगेच मधीच आले. त्यावेळेस विदुर काका भगवंताकडे पाहतायत आणि पाहून देवाला म्हणतायत, देवा अहो माझ्या पत्नीला तर काही कळतच नाही, पण तुम्हाला कळू नाही का? हे सुद्धा विदुर काकांनी म्हणावं. नाही तर आपण म्हणतो माझ्या पत्नीला तर काही कळतच नाही, अण्णा ते म्हणते ना आपल्याला सप्त्याला जायचं नाही. ते सुद्धा विदुर काकांनी म्हणावं. त्यावेळेस भगवंताने विदुर काकाला सांगितलं, काका तुम्ही म्हणताना मला कळत नाही, तुम्ही म्हणताना तुमच्या पत्नीला कळत नाही, तुम्हाला असं वाटतंय ना मी सांगायला पाहिजे होतं. मी काय सांगायला पाहिजे होतं?
मी भगवंत आहे, मला पाटावर बसव, असं सांगायला पाहिजे होतं. मी सांगायला पाहिजे होतं मी भगवंत आहे, मला केळीचा असणारा गाभा खायला घाल, असं सांगायला पाहिजे होतं. हो म्हणे देवा, असंच सांगायला पाहिजे होतं. त्यावेळेस भगवंत म्हणतात विदुर काकाला, काका अहो सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता किती जण लागतात? 2 जण लागतात, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. भगवंत म्हणतायत काका सांगण्याकरता आणि ऐकण्याकरता 2 जण लागतात, एक सांगणारा आणि एक ऐकणारा. आमच्या दोघांची ही स्थिती झाली होती, आम्ही दोघं एकच झालो होतो, सांगायचं कोणी आणि ऐकायचं कोणी, एवढा असणारा भाव त्या ठिकाणी होता. विदुर काका वेगवेगळे त्यांना फळं आणून खायला द्यायला लागले. त्यावेळेस भगवंत म्हणतायत काकाला, काका अहो याच्यामध्ये आनंद नाही. ते म्हटले देवा अहो तुम्ही साल खात होते त्याच्यात आनंद, यात आनंद नाही. त्यावेळेस भगवंतानं सांगितलं काकांना, काका अहो त्याच्यामध्ये भाव होता. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, साग विदुर घर पाये, हो साग विदुर घर पाये. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, प्रेम सगाई. भगवंताने काकाला सांगितलं मला फक्त भाव लागतो, बाकी काही लागत नाही. सबसे ऊंची प्रेम सगाई, मला प्रेम लागतं, भाव लागतो, मला बाकी काहीच लागत नाही. म्हणून राजेंद्र दासजीचं एक पद आहे. राजेंद्र दासजी सांगतायत, भाव नाही तो मधुबन निधी बन, लगते हे विरान, भाव होवे तो पाषाणों से, भय प्रगटे हैं भगवान, भाव के वश में है भगवान. भगवंताला बाकी काहीच लागत नाही. तुकोबाराय सांगतात, गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो भाव का भूका, गिरिधर लाल तो भाव का भूका. राग कला नहीं जानत तुका जानत तुका, क्या गाऊ कोई सुनने वाला, क्या गाऊ कोई सुनने वाला, वाला वाला. भगवंताला फक्त असणारा भाव पाहिजे. गिरिधर लाल तो भाव का किंवा अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भगवंताला वरचं नको असतं, भगवंताला आतमध्ये काय आहे ना ते पाहायचं असतं. थोर प्रेमाचा भुकेला, हा थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. थोर प्रेमाचा भुकेला, तू का म्हणे नको बर पंग देवा, तुझ्या वरती काय आहे मला ते नको, तुझ्या अंतकरणामध्ये काय आहे ते मला गरजेचं आहे. आणि आजचा जमाना असा आहे, पॅकिंगचा जमाना आहे. लोक आतमध्ये काय पाहत नाही,
वरती पॅकिंग दिसतील त्याच्यावरच खुश होतात, पण भगवंताला वरचं नाही, भगवंताला आतमधले लागत असतं. विदुरजींना भगवंत त्यांच्या घरी गेले, दर्शन दिलं, भगवंत निघून गेले. निघून गेल्यानंतर विदुरजी आपल्या असणाऱ्या धृतराष्ट्राकडे गेले. त्याला सांगितलं, अरे भगवंत शिष्टाई करण्याकरता आले, तू ऐकायला पाहिजे होतं, तू ऐकलं नाही. मी मंत्री आहे, तुला एक उपदेश करतो. काय? एका असणाऱ्या दुर्योधनाचा तू त्याग कर, तुझे 99 असणारे मुलं नीट राहतील, चांगले राहतील. हे दुर्योधनाने ऐकलं, त्याला राग आला, अरे आमचंच खातो ना आम्हालाच वेगळं करतो, जा म्हणे, तुला आजपासून आम्ही कामावर ठेवत नाही. त्यावेळेस विदुरजी म्हटले, तुम्ही काय मला काढता, हे धरा माझा राजीनामा, चाललो म्हणे मी. आणि असं समजू नका मी पांडवांकडे जाईल, मग हे माझे आयुध आहे, ही माझी शस्त्र इथं ठेवतो, मी चाललो म्हटले आता तीर्थयात्रेला. विदुरजी निघाले तीर्थयात्रेला. विदुरजी गेल्यानंतर मग कौरव पांडवांचं युद्ध झालं आणि भगवंत द्वारकेला गेले. यादव संपले, भगवंताला निजधाम गमन करायचे. निजधाम गमन करण्याच्या आधी भगवंताने उद्धवाला आणि मैत्रेय ऋषींना सांगितलं, माझा असणारा विदुर येईल, आल्यानंतर तुम्ही त्यांना उपदेश करा. विदुरांना सांगितलं होतं भगवंताने, तुम्हाला माझं दर्शन होईल. त्यांना दर्शन झालं. तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. बद्रीनारायण क्षेत्रामध्ये गेल्यानंतर त्यांची आणि उद्धवाची भेट झाली. आणि संत महात्मे भेटल्यानंतर ते असं विचारत नाही, तुमच्याकडं कोण, आमच्याकडं कोण, असं नाही. मग ते विचारतात, तन मन केस आहे, तुमचं मन कसं आहे, तुमचं तन कसं आहे. त्यावेळेस भगवंत निजधाम गमन त्यांनी केलं होतं. उद्धवजींचं मन अस्वस्थ होतं. त्यावेळेस उद्धवजी म्हटले, भगवंताने निजधाम गमन केलं, भगवंत गेले, आता भगवंताशिवाय आपल्याला कोण आहे. त्यांचं असणारा सुंदर त्या ठिकाणी संवाद झाला. 1-2 अध्यायामध्ये तो येतो, घरी गेल्यावर पाहून घ्या. हो म्हणा तुम्ही पण. आता त्यावेळेस विदुरजी म्हणतायत, मला थोडा उपदेश करा. ते म्हटले, तो मी नाही, मग मैत्रेय ऋषींकडे जा. मग ते हरिद्वार क्षेत्रामध्ये गेले आणि मैत्रेय ऋषींकडे गेल्यानंतर त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना प्रश्न विचारला, सृष्टी विस्तार कसा झाला, जो प्रश्न राजा परीक्षिताने शुकाचार्यांना विचारला. आता आपण एका रूटवर आलं लक्षात. सृष्टी विस्तार कसा झाला, मग सांगायला सुरुवात झाली. भगवंतांनी असणारा विराट स्वरूपामध्ये त्या ब्रह्मदेवाला उपदेश केला. हे असणारं भागवत आहे. या भागवताचे मुख्य जे 4 श्लोक, त्याला चतुश्लोकी भागवत म्हटलं जातं, त्याचा उपदेश ब्रह्मदेवाला केला. आणि केल्यानंतर त्यांना सांगितलं, तुम्ही पृथ्वी विस्तार करा, सृष्टीचा विस्तार करा. विस्तार करा म्हटल्यानंतर त्यावेळेस ब्रह्मदेवाने सर्वात पहिल्यांदा 5 असणारे जे क्लेश आहेत त्याची निर्मिती केली. म्हणजे अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश या 5 असणाऱ्या पंचक्लेशांची निर्मिती झाली. त्याच्यानंतर या असणाऱ्या ब्रह्मदेवापासून 4 असणारे सनत कुमार ते प्रकट झाले. त्यांना सांगितलं, तुम्ही सृष्टी विस्तार करा. ते म्हटले, या भानगडीत आम्ही पडणार नाही. ते भगवंताचं ध्यान करणार होते, निघून गेले. आपले मुलं आपलं ऐकत नाहीत म्हणून ब्रह्मदेवाला राग आला. त्या रागामधून रुद्र भगवंताचं प्राकट्य झालं. रुद्र भगवंताची एक परंपरा सांगितली गेली. त्याच्यानंतर या असणाऱ्या ब्रह्मदेवाच्या शरीरापासून 10 ऋषींचा जन्म आहे. त्याचा आपल्याला उद्याच्याला आपण ती कथा पाहू. त्याच्यामध्ये कश्यप नावाचे एक ऋषी होते. या कश्यपांचा दिती व अदिती यांच्याशी विवाह झाला. कश्यप व दिती या दितीने अयोग्य वेळी अयोग्य मागणी केली. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप हे 2 राक्षस जन्माला आली. आल्यानंतर हा जो ब्रह्मदेव आहे, हा ब्रह्मदेव त्याला जसा विस्तार व्हावा असं वाटत होतं तसा होत नव्हता. मग विचार करू लागला. तेवढ्यामध्ये विचार करत होता म्हणून प्रारब्ध निर्माण झालं. हे प्रारब्ध तेव्हापासून. त्याच्यानंतर हे जे ब्रह्मदेव आहे, विचारामध्ये त्यांचं हे शरीर आहे ते शरीर दुभंगलं आणि त्यांच्या शरीरापासून मनु व शतरूपा ही जोडी निर्माण झाली. ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं, आता तुम्ही सृष्टी विस्तार करा. ते म्हटले, आम्ही सृष्टी विस्तार करू पण पृथ्वीच नाही. का? या हिरण्याक्षाने ती रसातळाला नेली होती. मग या पृथ्वीचं उद्धारण करण्याकरता आणि या असणाऱ्या हिरण्याक्ष उद्धार करण्याकरता भगवंताने वराह अवतार धारण केला. आणि वराह अवतार धारण केल्यानंतर भगवंताने पृथ्वी पुन्हा व्यवस्थित केली, जे की हिरण्याक्षाने रसातळाला नेली होती. आणि या हिरण्याक्षाचा उद्धार भगवंताने केला. त्यांचा उद्धार केल्यानंतर मनु व शतरूपा यांच्यापासून सृष्टी विस्तार होऊ लागला. माकडापासून मानव नाहीत. आपल्याला शिकवलं जातं ना, माकड होते, मग माकड हळूहळू विकसित होत गेला, त्याचं शेपूट निघून गेलं. असं कसं त्यांनी शोध लावला माहीत नाही.
बहुतेक त्यांनी असं साम्य पाहिलं असेल, माकड जेवढी चाळे करतो तेवढाच असं साम्य लावलं असेल, काय माहित आपल्याला. पण माकडापासून माणसं नाहीत. मनु व शतरूपा यांच्यापासून या सृष्टीचा विस्तार. इसी धरा से शरीर पाए, इसी धरा में फिर सब समाए, है सत्य नियम यही धरा का, है सत्य नियम यही धरा का. एक आ रहे हैं एक जा रहे हैं, रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहा है. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहा है. जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले, उसी का फल हम अब पा रहा है. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, उसी सृष्टि चला रहा है. रचा है सृष्टि को जिस प्रभु ने, वही ये सृष्टि चला रहा है. सृष्टी विस्तार होऊ लागला. व या मनु व शतरूपा यांना 5 असणारे पुत्र झाले. त्याच्यामध्ये 3 असणाऱ्या कन्या आकुती, प्रसूती, देव होती. उत्तानपाद व प्रियव्रत हे असणारे 2 मुलं. याच्यामध्ये सर्वात प्रथम ही जी देवहूती आहे, हिचा असणारा विवाह कर्दमंशी झाला. त्यांना असणाऱ्या 9 कन्या झाला. एक असणारा पुत्र झाला, ते म्हणजे साक्षात कपिल भगवान. कपिल भगवान की जय. कपिल भगवंताचं अवतरण झालं. झाल्यानंतर यांची दुसरी मुलगी आकुती, तिची असणारी परंपरा सांगितली. त्यांना असणारे 2 मुलं झाले. एक दक्षिण आणि दुसरे भगवान यज्ञ. पुत्रिका धर्मानुसार यांचा विवाह झाल्यामुळे या दोघांचा लग्न झालं. त्याची कथा येते. यांना नंतर 12 मुलं झाली. आणि प्रसूती ही असणारी तिसरी कन्या, ही दक्ष राजाला देण्यात आली. त्यांना 16 कन्या झाल्या. त्याच्यामध्ये 13 धर्माला दिल्या, एक नर नारायणाला दिली, एक अग्नीला दिली, एक पितृगणाला दिली आणि एक भगवान शंकरांना दिली. त्यावेळेस परीक्षिताने प्रश्न विचारला, भगवान शंकरांना जी सती दिल्यानंतर ही जी सती आहे, या सतीला संतती झाली नव्हती, त्याचं कारण काय? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, भगवान शंकराचा असणारा जो सासरा आहे म्हणजे दक्ष, या दक्षाला एक पदवी प्राप्त झाली, प्रजापती नावाची. आणि मग पदवी प्राप्त झाली, पद आलं की मत येतोच. मग काय करायचं? एक मोठा असणारा यज्ञ त्यांनी ठरवला. त्या ठिकाणी सर्वांना बोलवलं. विष्णू बोलवले, ब्रह्म बोलवले आणि भगवान शंकर बोलवले. अनेक असणारे देवदेवता बोलवल्यानंतर आसनावर गेला. तो विचार करायला लागला, ब्रह्मदेव उभा राहिले नाही, ठीक आहे, ब्रह्मदेवापासून आपली उत्पत्ती. विष्णू उभा राहिला नाही, ठीक आहे, तो असणारा आपल्या असणाऱ्या वडिलाचं वडील, त्याचं ठीक आहे. पण भगवान शंकर उभे का राहिले नाही? ते माझे तर जावई आहेत, जावयाने मला मान नाही दिला. मग राग आला. आणि राग आल्यानंतर त्यांनी भगवान शंकराला सांगितलं, काय समजतो स्वतःला? पाहिलं तर कुठं राहतो? स्मशानात राहतो. काय वाटतं का नाही? अरे माझा तो अपमान केला, उभा नाही राहिला. भगवान शंकराला काहीच त्याचा फरक पडला नाही. हे मला बोलले, असं झालं तसं झालं, काही नाही. उठले आणि डायरेक्ट आपल्या पाताळामध्ये आले. पाताळात आल्यानंतर हा जो दक्ष आहे, हा दक्ष विचार करायला लागला, मी अपमान केला. या अपमानाला प्रत्युत्तर न देता भगवान शंकर निघून गेले. याच्यामध्ये आपलाच अपमान झाला. मग काय करायचं? यांचा अपमान करण्याकरता पुन्हा एकदा त्यांनी एक यज्ञ ठरवला. त्या यज्ञाला सगळ्यांना बोलवलं, भगवान शंकरांना बोलवलं नाही. अनेक असणारे देवदेवता विमानानं जायला लागले. एक असणारं विमान सतीमातेपर्यंत आलं. आल्यानंतर सांगितलं, अहो तुमच्या वडिलांनी यज्ञाचं नियोजन केलंय, तुम्हाला नाही बोलवलं. सतीला कळालं, भगवान शंकरांचं काहीतरी चुकलं असेल, मागच्या वेळेस काहीतरी झालं असेल, आपल्याला बोलवलं नाही, काय करावं? वडिलांच्या घरी, गुरुच्या घरी न बोलवलं तरी जावं. आपल्या असणाऱ्या घरी यज्ञ आहे, मग आपण गेलं पाहिजे. सती असणारी निघाली. तिच्यासोबत भगवान शंकराने अनेक असणारे आपले जेवढे काही ते भूतवेताळ सती, ते सगळे असणारे त्यांच्यासोबत पाठवले. काही वाटलंच तर परत घेऊन या. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या बहिणी होत्या. बहिणी हसायला लागल्या. काय ग म्हणे, तुझा असणारा पती अजून कुठे राहतो? स्मशानातच राहतो का? गळ्यामध्ये अजून सापच धारण करतो का? अनेक नको नको ती बोलायला लागली. त्यावेळेस त्यांची आई बोलायला लागली तिला, सती अगं तू उगीच आली. भगवान शंकरांचा अपमान करण्याकरता तुझ्या असणाऱ्या वडिलांनी हा यज्ञ ठरवलाय. तिच्या लक्षात आला, अरे
माझ्या असणाऱ्या पतीचा यांनी अपमान केला. ज्या असणाऱ्या माणसाने माझ्या पतीचा अपमान केला, ज्या असणाऱ्या माणसापासून मला हे शरीर प्राप्त झाले, त्या असणाऱ्या माझ्या वडिलांनी माझ्या पतीचा अपमान केला, मला हे शरीर नको. मग त्या सतीने असणारं अग्नीमध्ये उडी मारली, आपला असणारा देह संपवला. भगवान शंकराला कळालं. भगवान शंकर त्या ठिकाणी आले. त्या दक्षाचं असणारं तोंड उडवलं आणि उडवल्यानंतर ती असणारी सासूबाई त्यांना शरण आली, याला काहीतरी करा. मग त्याला बोकडाचं असणारं तोंड बसवण्यात आलं. भगवान शंकराची स्तुती करायची, बोलताय ना, मग बोकड कसं आरडतं? बोकड ते बोंबलायला लागलं. आणि तेव्हापासून भगवान शंकराजवळ गेल्यावर बरेच जण बोंबलतात. तेव्हापासूनची ती परंपरा आहे. भगवान शंकरांना आनंद झाला आणि भगवान शंकरांनी त्या दक्षाला बोकडाचं तोंड बसवलं. सती माता आता ह्या गेल्या आणि गेल्यानंतर ही जी सती आहे, या सती पुढच्या जन्मामध्ये पार्वती म्हणून अवतीर्ण झाल्या आणि यांचा असणारा जो विवाह आहे तो विवाह झाला, की जो विवाह आपण या ठिकाणी आता करणार आहोत. या आता पुढे